हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 52. हॉस्पिटलमधील मुक्काम संपवून घरी येण्याचं ठरलं. पण घरी म्हणजे कुठे जायचं? सध्या तरी ध्यानमंदिरात माझी व्यवस्था होणं कठीण होतं. स्वामींपुढे प्रश्न पडला. मी म्हटलं, मला माझ्या ब्लॉकवर घेऊन चला, तिथं मी आनंदात राहीन, तुम्ही काळजी करू नका. मी घरी येण्यापूर्वी स्वामीजी, सरलाताई आणि मंजिरी तिघांनी जाऊन एक रंगीत TV आणून घरी ठेवला. तो रविवारचा दिवस होता, बँक बंद. स्वामीजी म्हणाले, मी सध्या पैसे देतो. त्याप्रमाणे ब्लॉकवर TV आणून बसवला. आता घरी सोबतीस कोण? मी म्हटलं, कोणी नको, फक्त रात्रीपुरतं कोणी आलं की पुरे. दिवसा माझं मी शिजवून खाईन. आपल्यापासून कुणाला त्रास होऊ नये ही मनोमन इच्छा. त्याप्रमाणे रात्री एक साधिका जवळच राहत असे, ती झोपायला येई. दिवसा मी प्रकृतीला सांभाळत कुकरमध्ये डाळ, भात, भाजी नुसती उकडून खात असे. एका महिन्यानं त्या साधिकेला रात्री येण्याचे कष्ट नकोत म्हणून बंद केलं. माझी प्रकृती हळूहळू सुधारत होती. कॅसेटवरून लेखन, साधना सुरू होती. पण पुढे 2-3 महिने झाले तरी रस्त्यानं चालत आपण केंद्रात जावं असं वाटेना. फोनवरून स्वामींशी बोलणं होई. कधीकधी स्वामीजी, सरलाताई मला येऊन भेटत. एक दिवस मात्र स्वामीजी म्हणाले, तुम्ही उद्यापासून केंद्रावर यायचं. पण एकटीनं कसं? माझा आत्मविश्वास गेला होता. पण गंमत अशी की त्या दिवसापासून कोणी ना कोणी मला भेटायला घरी यायचं आणि त्यांच्याबरोबर चालत मी केंद्रात जायची. थोड्याच दिवसात माझा आत्मविश्वास परत आला आणि मी पुन्हा केंद्रात राहायलाही गेले. पण त्या मधल्या काळात मात्र वारंवार मनात येई की आपण आता स्वामींपासून दुरावलो. आपलं काय चुकलं म्हणून ही शिक्षा आपल्याला मिळाली. मी वारंवार स्वामींना विचारत असे. स्वामी म्हणत, थोडे दिवस जाऊ देत, प्रकृती ठीक झाली की पुन्हा इथंच आमच्या समोर ध्यान मंदिरात राहायला यायचंय. आमच्याबरोबरच दुपारचं भोजन करायचंय. स्वामी देहानं आहेत तोपर्यंत, अगदी अंतकाळापर्यंत इथंच आमच्याबरोबर राहायचं. अर्थात सरलाताई नसतील तर मात्र कुणालाच इथं राहता येणार नाही. आणि पुढे एकदा म्हणाले, स्वामींच्या पश्चात तुम्हाला इथं सरलाताईंच्या संसारात राहण्यात काय रस आहे? स्वामींकडून काही परमार्थ कळतो म्हणून तुम्ही इथं राहता, नाहीतर तुम्हाला स्वतःचा ब्लॉक आहे. जेवढा खाण्याला बँकेत पैसे आहेत, तेव्हा तुम्ही स्वतंत्रपणे राहून आपली साधना आणि स्वामी कार्य करायचं. स्वामींच्या पश्चात त्याप्रमाणेच घडतं आहे. स्वामीजी म्हणतात, आपली जी एक प्रकृती आहे तिचा विचार करता आपण कुठेही गेलो तरी तिथं आपल्याला त्या वातावरणाशी जमवूनच घ्यावं लागेल. सध्याची तुमची एकूण परिस्थिती अत्यंत चांगली आहे, अशी कुठे मिळणार नाही. आपल्या मुलांकडे जाऊन राहिलात तरी नाही. आत्ता तुम्ही खूप आनंदात आहात. यापुढे मी आजारी पडले तर? याचा विचार आत्ता कशाला? मुलांकडे जायचं तर 4-8 दिवस जा, पण पुन्हा इथंच यायचंय. ही वाक्य पक्की लक्षात ठेवा. इतरत्र राहण्यात तुमचा फायदा नाही. आपल्या ब्लॉकवर पुण्यातच राहायचं. तुम्हाला अजून 10 वर्ष तरी आयुष्य आहेच. तुमची 2ही मुलं चांगली आपल्या ठिकाणी आहेत. तुमचं जे ऑपरेशन झालं त्यातून परमेश्वर कृपेनं तुम्ही पार पडलेले आहात. आता दुःख कसलं? यापुढे 5 वर्षांनी माझं काय होईल हे काय सांगणार? तुमच्या गुरुकृपा ब्लॉकवर सर्व सोयी केलेल्या आहेत. सध्या दररोज 4-5 तास इथं, बाकी ब्लॉकवर राहायचं. इथं तुम्हाला जो त्रास होत होता तो आता संपलाय. उद्या सरलाताई नसतील तर मी इथे कसा राहणार? परिस्थितीनुसार बदल होत असतो. आत्ताच्या परिस्थितीत काय करायचं ते सांगितलं.
काही वर्षांनी तुम्हालाही जायचं आहे, मलाही जायचं आहे. गेली 15 वर्ष तुमची प्रकृती पाहता तुम्हाला एकांत आवडतो. सोबतीला कोणी हवं तर तशी मंडळी तुम्ही गोळा केलेली आहेत. अजून 5-10 वर्ष तरी आपल्याला जगात राहायचं आहे. स्वामी हे आता निवृत्तीच्या मार्गात आहेत, प्रवृत्तीच्या नाही. जोपर्यंत स्वामी प्रवृत्तीपर होते तोपर्यंत त्यांनी सर्वांना गोळा केलं. ते सगळ्यांजवळ बोलले. त्यांनी सर्वांच्या अडीअडचणी निवारण केल्या. ज्यांना जे शिकवायचं ते शिकवलं. आता यापुढे स्वामींकडून काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. आता स्वामींची दृष्टी तिकडे लागलेली आहे. अंतकाळी माझं कोण करेल असा विचार स्वामींना नाही. रस्त्यात जरी पडलो तरी चालेल. तुमची आणि माझी स्थिती काही वेगळी नाही. या आजारपणात तुमच्या मुलांनी तुमचं केलं ना, मग त्यांना जोडूनच ठेवलं पाहिजे. तुम्ही सर्व मंडळी एकत्र आला तर मला आनंदच होईल, परंतु ते अवघड आहे. तेव्हा आहे त्या ठिकाणी आनंदात राहायचं. इथेच थांबूया. यानंतरचा 53वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.